गुड मॉर्निंग गाईज. तर कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार. परत एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. आताच आपला मागचा ब्लॉग झाला, चांगला सपोर्ट भेटला ब्लॉगसाठी. साखरपुड्याचा ब्लॉग होता, आपल्या भावाचा साखरपुडा झाला, चांगला सपोर्ट भेटला. असंच सपोर्ट असू द्या आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलला, कारण की सबस्क्राईब कमी येतात हल्ली. तर आज ब्लॉग आपला असं आहे का आपण चाललो आहे मामाकडे. आपल्या बागेमध्ये थोडा काम वगैरे, तिथे काम करू, त्याच्यानंतर थोडा बाग पण फिरू, काय कसं काय सर्व तिथे जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मी चाललो आहे मामाकडे. तर बघा तुम्ही हा पण ब्लॉग शेवटपर्यंत, मजा येणार तुम्हाला या ब्लॉगमध्ये पण. आणि बाहेर आता सध्या गरमी भरपूर पडलेली आहे, तर गरमीमुळे तुम्ही म्हणजे स्वतःची थोडी काळजी घ्या. थंड थोडं जास्त खा, गरम वस्तू कमी खा, कारण की गरमीमुळे आता बाहेर पण बघू शकता. आता तर सकाळचे 10च वाजल्यात, तर एवढं लगेच ऊन वगैरे बघा किती आहे, त्याच्यामुळे गरमी जास्त पडते. तर स्वतःची काळजीसुद्धा घ्या. तर चला आता जाऊया आपण मामाकडे. तर गाईज मी मामाकडे पोचलेलो आहे. आता 1 तास लागला मला, ट्रॅफिक वगैरे होती त्याच्यामुळे. तर चला आता मी पोचलेलो आहे इकडे. बघू शकता मामा बसलेले आहे, सर्वेश इथे, मम्मी पण पोचलेली आहे. त्यांचा चालू आहे आराम. मी पण आता जरा बघतो, पाणी वगैरे पिऊन घेतो आणि मग किती वाजता जायचं आहे बागात अजून काय ठरला नाही. मग बागात गेल्यावर तुम्हाला मी सगळं दाखवतो, आमचा बाग पण परत एकदा. याच्या अगोदर पण तुम्ही बघितलेला असेल आमचा बाग कसा आहे, तर आज पण बघा परत. तर गाईज आता आम्ही घेतलेलं आहे जेवायला. बघू शकता मम्मीने घेतले वाडाला सगळे ना. मामा तर बसला पण जेवायला. चिकन बनवले, मामीचे हातचा चिकन 1 नंबर लागतं, कारण की आज खाऊन बघेन मी परत आणि तुम्हाला नक्की सांगेन. सगळी जण बघायची दात पाजून राहिलेले आहेत मंडळी. तर चला जेवण करून घेऊ. तर माझा ताट आलेला आहे वाढून, मस्त लिंबू, कोशिंबीर, चिकन, राईस. तर चला गाईस आता मी घेतो खाऊन. कसं लागतं तुम्हाला तर नक्की सांगतो बघा. पक्का गरम, पक्का गरम. एक नंबर मस्त झाले. बघा कसं शिजले चिकन. आम्ही चिकनच 1 नंबर बनवतो गाईच, म्हणून आम्ही स्पेशल चिकन खायसाठी येतो. चला तर मी खाऊन घेता, तुम्ही पण या खायला. तर गाईच चला आता आम्ही चाललो बागेमध्ये. दुपारी जेवलो मस्त, एक जरा झोपलो, आराम करत होतो. आता निघलो संध्याकाळी आम्ही सगळी जण बागात जायला. सगळी रेडी पोझिशन, गाड्या वगैरे काढू आता फटाफट आणि जाऊ. बा तिथे गेल्यावर तुम्हाला मी सर्व नंतर दाखवतो. तिथे बघा आता कसं आहे आमचा काय काय. मी खास चाललो जांभळा आले त्यांना बघण्यासाठी. तिथं जाऊन आता बघतो मी पण जांभळा आलेत का, तुम्हाला पण दाखवतो तिथं गेल्यानंतर. आता तर जांभळं बघायला आलो होतो ना, जांभळात नाहीत गाईज. बघू शकता ही जांभूल आहे आमची, मोठी जांभूल होती. दरवर्षी जांब भरतं पण याच वर्षी नाही. काय माहिती काय झाले. आंब्याला पण बघाल तर सगळे आंब्यानं पण नवीन पालवी फुटलेली आहे ना. सांगता नवीन पालवी आली का त्याला आंबा नाही येत. सगळं नुसते हिरवे हिरवे दिसतात पाले. आहे बघा, सगळे आंब्यानं तसंच झालेलं आहे. अशी नवीन हिरवी पाली बोलतं फुटली का त्याच्यान आंबाच येत नाही. आणि हो बघा आमचा असा व्ह्यू आहे, बघू शकता. अशी झाडे दोन्ही साईडला आणि समोर आपला 50 वर्ष अगोदरचा घर आहे. हे बघा तिथे आता मम्मीना मामा उभा आहे. ए बॅट बॉल क्रिकेटर असती. तर काय आता जे भेटेल ते काहीच, कारण की यावर्षी ना गेल्या वर्षी पण असंच झालता, आंबच नाही आलं जास्त. काय आता काय माहिती ना, आता पण यावर्षी पण नाही. काजू येतात 2 दिवसांनी 3 दिवसांनी एक काजू भेटत की राहिली या आट्याच नुसत्या. हे बघा गाईस, आता आलं तर पक्का येतील. हे बघा अशाच आट्या आट्या राहिले नाही बघा इथं पण.
हे बघा हटे 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 राहिल्यान यानं मग आम्ही जण भेटलेले बोलतो एक दोन असे. तर चला अजून आपल्या बागात फिरायचं. एवढा मोठा बाग आहे आपल्या. बघा सगळा जंगल जंगल सारखा दिसतं. अजून बराच फिरायचं आहे. बघू आंबा कुठे दिसतान का आल्यान का चेक करू सर्व. म्हणजे काढण्यासाठी आपल्याला नंतर सोपं पडतात बघून ठेवल्यावर. तो मला ईशाने एक दिसला पण तुम्हाला काहीच दाखवू शकत ना. पक्का वरती दिसलंय रे तुम्हाला. हा आले गाईज मम्मीला दिसल्यात. मम्मीला आंबा दिसलेला आहे कुठेतरी. बघूया कुठे आहे आंबा. कुठं आंबे अरे कुठे आंबे. हा गाईज हे याला कंचा आंबा बोलतात मम्मी. बाटली कुठं खाली आहे. हा हा गाईज तुम्हाला दिसला का कुठे गेला कुठे. हा यो बघा हे बघा आंबा गाईज बिग साईज आहे. हा का ना हा त्याच्या पण हा गाईज दिसायला लागले. मम्मीने दाखवले आंबे. आणि इथं पण बघा इथं पण 2 आहेत आंबे. हे बघा हे बघा यो पण हे बाटली आंबा बोलतात गाईज याने. हे बघा यो एक यानं बाटली आंबा बोलतात. आणि हे बघा याच्यावर पण हापूस आंबे आलेले आहेत. दिसतात का तुम्हाला. हे बघा हापूस आंब्यांचं झाड आहे हो. म्हणजे आपल्या बागेमध्ये हापूस आणि पायरी आंबेच आहेत फक्त. म्हणजे जास्त करून तर हापूस आणि पायरीच आहेत. ते दुसरं काय बारका आंबे ना त्यांना काय बोलतात ना नाही रे काहीतरी वेगळाच बोलतात. हे बघा यो आंबा येतो. याला ते बारीक आंबे येतात पण त्याला पण यावर्षी जास्त काही आंबा नाही. बघू चला आता फिरूया बागेमध्ये. कुठे कुठे आंबा दिसतात तुम्हाला मी सगळं आंबा दाखवतो. मी आमचा पाणी शिपाचा जुगाड बघा कसा आहे. हे बघा कसा आम्ही शावर आणलेला आहे. शावर बघा आता पूर्ण झाडाला आम्ही पाणी शिपून घेतलेला. कुठं अजून वरती पण आहे का. कुठं अजून तिथं पण झाड आहे. हे बघा असं काहीच जुगाड बघा येऊ पायपाळ डायरेक्ट लावून. चला अजून झाडं शिपायची आहेत. मी पण चाललो आता त्या साईडला. नाही या साईडला पाणी मारतं झाडांना. मी चाललो त्या साईडला झाडं शिपायला. आता मिनी पण बघा कसं घेतलं तुम्हाला दाखवता. हे बघा तसंच घेतलं बघा मिनी पण. काय बोलता नाही मला पण ना माहिती. पण मिनी पण घेतले असं काहीतरी शिपाला. चला हे बघा आता इथं आलं मी झाडाला पाणी द्यायला. हे बघा झाडाला शिपाला आले पाणी जाम जर लागतं. तर आता आपला झाडांना पाणी शिपून झालेलं आहे गाईच. आता चाललो सगळेजण. हे बघा इकडं मम्मीचा इकडं मामा नयन वगैरे आम्ही आता चाललो सगळेजण आंब्यांचा सर्वे करायला. तर कुठं कुठं किती किती आंबा आले आणि जरा बघू नजर मारू. अरे बाबा ढेपलानोली बी ये धबा धब. अरे बाबा हे रायवल पण मस्त आलेला आहे. हे बघा गाईस रायवल आंबा तुम्हाला दाखवतो. तो मी मागाशी बोललो छोटा आंबा येतो तो त्याला रायवल बोलताना मला निघूच समजला. हे बघा किती वेळ भरले बघा ह्यो पण. चला अजून दुसरं आता आपलं मेन आंबे गाईज आपले हापूस आणि पायरी आंबे ते आल्यानकडे मेन ते बघायला लागतील. त्याच्यावर सगळं आपला आहे. वाटतं दौरा सोपा काम ना काही. जाम मोठा बाग आहे आपला. हे बघा सगळीकडे नुसतं आहे बघा किती लांब आहे बघा. अजून तिकडं पुढं त्या तिथपर्यंत जायचं आपल्याला ताराच्या झाडापर्यंत त्या कोपऱ्यावर. अजून इकडे एवढा आहे. भरपूर मोठा बाग आहे आपला. आता इकडं आपले हापूस. हे यार इथं पाकाच गचकाड आहे हो. याला जनावर बिनावर असं तर भीती वाटतं. गाईज हे बघा इथे हापूस आंबे आहेत. गवत जाम आहे जायला भीती वाटतं मला.
दाखवतो थांबा तरी मी जाऊन. हे बघा ह्याच्या हापूस आंबे आलेत बघा, दिसतच असतील तुम्हाला. हे बघा हे आपला हापूस आंबा आहे. ही बारीक बारीक कलमाची झाडं आहे ती आपली. हे बघा याच्या हापूस आंबा आल्यान दाखवतो बघा. हे बघा इथं वरती अजून पुढं पण येते तशी दाखवतो बघा. गचकडान गचकट. हे बघा हे बघा हे इथं आल्यात डबल इथं वरती बघा. यांना आतमध्ये म्हणजे अजून 2-4 झाडे आहेत आतमध्ये याच्यात आलेले आहेत. हे बघा चला अजून पुढे बघू कुठे कुठे दिसतात. आयला म्हणे गावात किती झाले रे हो, कमी हो गावात. या आंबकाराच्या टायमाला कसं आहे काय बघा. काही होतं किती खाली आहे बघा. हे बघा डायरेक्ट जमिनीला लागल असा. हे बघा इथं पण हो बघा. हे बघा हे अजून बारीक बारीक आहेत. हा हे बघा यो पण इथे खालीच आहे. नाही बारीक बारीक आहेत. कुठलं नेलं कसलं मोठा कुठं हो रा मी यांचं काय पालवलं. अरे मग आपलं तर कंपाऊंड झालं अजून तरी. समोरचा डॉक्टर ते याचं बोलतो पलवल्या ना आंब. हे 2 पाल्यांना आपल्या म्हणून वाटतं राहिल्यान होत की अजून. हे बघा बस आल्यान गाई खायला झालं बस झालं. या वर्षी काय वाटतं इकाला की भेटता का ना तर हो चालले आम तिकडे पुढंच जायचंय. चला गाई ज्या बघा तुम्हाला मी कंटिन्यू दाखवतो. बघत राहा किती आंबे आलेत आमच्या बागेमध्ये. आपण नाही मजबूत करू शकत ना हे मुईदार इकडले. बघा गाईस आले जिथे तिथे होतं बघा. योगाचा जमिनीला लोलतो बघा. आणि साईज पण काही आंब्यांची मस्त होते. काही आंबे आता हापूस आंबा आहे आपला जवळ. आता तुम्हाला मी आंबा दाखवले सगळं हापूस आंब्याचा आंबे आहेत ते. पायरी आंबा आपल्या घराजवळ आहेत पण ते वाटतं अजून आलं नाही. हा पुढे हो चला अजून फिरू आपण मस्त आहे की. कारण की आता बघून ठेवलं ना मग नंतर आपल्याला जेव्हा काढायला येऊ तेव्हा आपल्याला म्हणजे भटकाची गरज ना. इकडं भटका तिकडं भटका. मग आता असं आंबं बघून ठेवल्यावर नंतर डायरेक्ट यायचं. आपण आता माहिती आहे कुठल्या झाडाला आले त्या झाडाजवळ यायचं डायरेक्ट निघाला बघत बघत. हे बघा याच्यावर पण आहेत. एरिया इन द इथं पक्का मोठा आहे ना जाणवलं काही त्यांना एरियाची आठवण आली बघा. हे बघा कसं आंबा आहे बघा. आणि हे सगळा आंबा हापूस आहे. अरे या तो की तुम्हाला जनावर तवा दिसलेला आता थोडा आता पण दिसल. कुठं ना जमिनीला लागले तो अख्खा. हे बघा इथे बघा इथे किती आले बघा. ना याची साईज बघा. आता तुम्हाला मी माझ्या हाताजवळ दाखवतो. हे बघा आत्ताच त्याची एवढी साईज आहे. हे बघा अजून त्याला तयार व्हायला भरपूर टाईम आहे. कारण की एखाद महिना तरी जाईल. कारण की हापूस आंबे ते लगेच तयार न होत. ज्यांना आंब्यांची माहिती त्यांना लगेच समजलं जे बघून. हे बघा अजून हे अजून बारीक बारीकच आहे. ते बघा ह्यांना अजून तयार व्हायला जाम टाईम आहे. बाई ना त्या साईडला तर डायरेक्ट भित्तच घातले समोर. हो आता लक्ष आलं माझं. समोरच्या डायरेक्ट भित्तच घातले बघ समोर. तिथं आपली बाउंड्री बरोबर आहे ना मग तिथं. ये बघा
कसा रस्ता ठेवला सांग ना बघा साईज. कोणला रस्ता ठेवलेला यायला तिकडशी हा गे. काट्याला हे बघा कसं आतमध्ये बी आले म्हणून जाम लक्ष देऊन नंतर लय काढायला लागतील. ह्यो चिक्कूचा झाड बघा किती मोठा आहे. आत्ताच लावले ना त्याच्यावर चिक्कू बघा. बारीक बारीक चिक्कू यायला पण सुरुवात झालेली आहे. बघा बारीक बारीक चिक्कू. तर आता राऊंड मारून आपण आलेलो आहे. सगळ्या आपण बघितलं, तुम्हाला दाखवलं जातं मिनी कुठं कुठं किती आंबा आले. आणि ते आपलं जास्त हापूसच आंबं होतं. नाही तर आता मामीने घेतलं भाकरी करायला. बघा बघू शकता आमच्या असतात चुलीवच्या भाकरी. आणि इथं काहीच भाकरी असतात या कानाच्या भाकरी लाल म्हणजे रात्याच्या भाकरी काहीच असताना ना. या बोलतो याच्यासाठी चांगले असतात डायबिटीजसाठी, बरोबर ना. तर काही ते बोलतं डायबिटीजसाठी चांगले असताना भाकरी. आमच्या इथं आल्या अशात लाल भाकरी असतात बघा. अशा चुलीवर घेतल्या ताकदवान. मग बघा काहीच सफेद भाकरींच्या पेक्षा भाकरी किती फायदेमंद आहेत शरीरासाठी. आता मग आम्ही करतो भाकरी ना आपण करू आता असा टाइमपास. तर चला काहीच आता आलेले घरी. टाइम झालेला आहे 7:45 वाजलेले आहेत आम्हाला यायला. आता घरी येऊन बसलो मस्त. आता फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर जेवण झोपू. नाही तर आमचा डीजे वाला बघू शकता. जर कोणाला पाहिजे असेल डीजे बघा त्याचा लॅपटॉप वगैरे 3 लाख रुपये जरा थापा कमी मार. किती सुपारी नीट सांग जरा. कोणी ऑर्डर केली मग तुला? 3000 बाहेर असला का 5000. किती तासाचं? अख्खे नाईटचं. किती? अख्खे नाईटचं. अख्खे नाईट तू ना परवडशील. हे माग काम आहे काही जो काही याला बोलून पाहिजे ना. तर चला काही आता आलेलो घरी. तुम्ही तर आमचा बाग पण बघितला असेल. मी तुम्हाला सर्व दाखवला बागामध्ये. आंबे वगैरे किती आलेत. आता हेच आंबे आम्ही जेव्हा म्हणजे मोठे होणार मे महिन्याच्या पिरियडला तेव्हा आम्ही घेणार काढायला. तेव्हा तुम्हाला दाखवणार म्हणजे हापूस आंबा वगैरे कसं होतं, किती मोठी साईज वगैरे झालेली असेल आंब्यांची. आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.